सर्वप्रथम राज ठाकरेंनी भाषण केलंय आणि आरोप केलेत आणि काही बोलले, त्याच्यात नवीन काय नवीन आहे का? ते रोजच बोलत असतात. आणि जो व्यक्ती घरामध्ये बसून स्टेटमेंट करतो, आपल्याच कार्यकर्त्यांना एकत्र जमा करतो आणि त्यांच्यासमोर काहीतरी भाषण करतो, जे आता काही थोडेफार राहिले आहेत त्यांच्यासमोर, तर या अशा व्यक्तीची क्रेडिबिलिटी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य झालेली आहे. ते एक फक्त मिमिक्री आर्टिस्ट म्हणून राहिलेले आहेत, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून राहिलेले आहेत. आमचा उलटा सवाल आहे ना त्यांनी 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते. त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊच शकत नाहीत राज ठाकरे. माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना. आणि त्यामुळे स्वतः पहिलं काय केलं हे सांगायचं नाही, त्याच्या उलट गेल्या 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या, त्या स्किल इंडिया असतील, स्टार्टअप इंडिया असतील, स्टँडअप इंडिया असतील, त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अनेक लाखो युवकांना या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम झालंय. गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये ज्या MSMEs रजिस्टर्ड आहेत त्याचा आकडा डबल झालेला आहे. या MSMEs काय आहेत तर आपले युवक आणि युवती शिकून ज्या वेळेला बाहेर पडतात त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे स्थापन केले. ते उद्योगधंदे स्थापन करण्याकरता सरकारने त्यांना मदत केली. स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजना राबवल्या. त्या योजनांमुळे आज MSMEsचा जो आकडा आहे तो वाढलेला दिसून येतोय. भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे या मेरिटच्या मुद्द्यांवरती राज ठाकरेंनी माझ्याबरोबर डिबेट करावी अशी माझी त्यांना चॅलेंज आहे. फालतू इकडे तिकडे कोणाची तरी ॲक्टिंग करायची, काहीतरी मिमिक्री करायची, हे करण्यापेक्षा मुद्द्यांवर, आकड्यांवर आणि मेरिटवर राज ठाकरेंनी डिबेट करावी ही माझी राज ठाकरेंना आहे. आणि मराठी माणसाचा ज्यांना पुळका आलाय त्यांना मी पुन्हा एकदा चॅलेंज देतो की आपल्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये राज ठाकरेंनी घेऊन दाखवावंच. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. कालच्या मोदींचा जे व्हिडिओ होता तेव्हा त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले विद्यार्थ्यांना आधी झुरळ म्हणालेत आणि आता माफी मागतायत. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये जो व्यक्ती, असा एक व्यक्ती आणि असं एक उदाहरण आहे जी मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदारांनी त्यांची साथ सोडली, त्यांनाच त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं, चिन्हही गेलं, पक्षही गेला. अशा व्यक्तीकडे रोज टीका करण्यापेक्षा दुसरं काम काहीच राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते टीका करतायत. त्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं, घराच्या बाहेर किती वेळा पडले, मंत्रालयामध्ये किती वेळा गेले, याचा तपशील द्यावा. किंवा या मुंबई शहरामध्ये मुंबईकरांकरता 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला ते सत्ता राबवत होते त्यावेळेला मुंबईकरांकरता केलेलं एक काम उद्धव ठाकरेंनी दाखवावं, हे माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे. अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे. ते म्हणतात की अमित शहा हे स्वतःच्या सरकारचे विरोधक आणि जनक आहेत. ज्या व्यक्तीने 6 ऑगस्ट 2019ला आर्टिकल 370 खारिज करून खऱ्या अर्थानं काश्मीरला भारताचं अविभाज्य अंग करण्याचं काम केलं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार केलं. या भारताला 100% नक्सल मुक्त ज्यांनी केलं आणि ज्यांनी या देशाच्या बाहेर राहणारे जे प्रताडित अशा प्रकारचे जे हिंदू, बौद्ध, जैन, शीख जे आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व देण्याचा कायदा या संसदेमध्ये आणला, त्यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकीच नाही. परंतु सर, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर होते. काँग्रेसने मात्र कडाडून विरोध केला. काँग्रेस म्हणते की आंदोलन आठवड्यांपासून संसदेतून गायब असलेले गृहमंत्री मात्र पुण्याच्या दौऱ्यावरती येतात. काँग्रेस पक्षाकडे खोटं बोलणे, फेक नरेटिव्ह पसरवणे, दिशाभूल करणे
अराजकता निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणं करणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलं काम राहिलेलं नाही आहे. या अशा प्रकारच्या प्रोटेस्ट करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाची ज्या वेळेला सत्ता या देशामध्ये होती, या महाराष्ट्रामध्ये होती, त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने या देशाकरता महाराष्ट्राकरता काय काम केलं हे त्यांनी दाखवावं. आणि त्यामुळे मी पुन्हा सांगतो, विरोधी पक्षातले सर्व नेते, मग ते राहुल बाबा असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा अन्य कोणी असतील, हे मेरिटवरती आर्ग्युमेंट करतच नाही आहेत, हे मुद्द्यांवरती बोलतच नाही आहेत. कारण मुद्द्यांवरती बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही तपशील नाही आणि त्यामुळे दिशाभूल करायची, फेक नरेटिव्ह पसरवायचा, खोटं बोलायचं, मिश्किलपणे बोलायचं, या अशा प्रकारचेच काहीतरी उद्योग हे लोक सगळे करतायत. साठम सर, तुमच्याच विभागामध्ये जुहू चौपाटीवरती लोकशाही मराठीची मोहीम राबवत आहे. कचरा अजूनही पाहायला मिळतो, पण पालिकेनं काल 2 दिवसापूर्वीचेच म्हणजे जुने व्हिडिओ हे पोस्ट केलेले आहेत असं स्वतः गाडी म्हणतायत. काय नेमकी सत्य परिस्थिती आहे, तुम्ही स्वतः सत्य परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा जुहू चौपाटीवर येतोय हे खरं आहे, परंतु आलेला कचरा रोज मुंबईची महानगरपालिका साफ करते हेही तितकंच खरं आहे. परंतु आज साफ जरी कचरा केला तरी दुसऱ्या दिवशी भरतीमध्ये पुन्हा तेवढाच कचरा तो पुन्हा कचरा महानगरपालिका साफ करते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचा कचरा महानगरपालिकेने जुहू बीचवरती जमा करून हा डम्पिंग ग्राउंडला पाठवलेला आहे. परंतु अजून नवीन कचरा येतोय. येणाऱ्या काळामध्ये हा नवीन कचरा समुद्र किनाऱ्यावरती येऊ नये याकरता मुंबई शहरातले नदी नाले ज्या ठिकाणी समुद्राला मिळतात त्या ठिकाणी ट्रॅश बूम्स लावण्याची मागणी ही आम्ही केलेली आहे. महानगरपालिकेने ती स्वीकार सुद्धा त्याचा केलेला आहे. त्याचं ते टेंडर काढतायत. काही ट्रॅश बूम CSR मध्ये नेदरलँडची एक कंपनी सुद्धा लावते आहे. याचं काम लवकरच सुरू होणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा कचरा समुद्र किनाऱ्यावर येऊ नये. कारण हा कचरा कुठला कचरा आहे, जो नदी नाल्यांमध्ये फेकलेला कचरा समुद्रात वाहून गेला तो भरतीला समुद्र पुन्हा समुद्र किनाऱ्यावरती फेकतोय, तो कॉर्पोरेशन साफ करते. परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण न होण्याकरता ट्रॅश बूम्स लावण्याचं टेंडर हे महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात येत आहे. साठम सर, हे ट्रॅश बूम आधीच लावणं गरजेचं होतं खरं तर, पावसाळ्यापूर्वी पण ते लावले नाहीयेत आणि आरोग्याचा प्रश्न खरं तर मुंबईकर चिंता आजही व्यक्त करतात. 2019 साली आम्ही स्वतः हे ट्रॅश बूम्स मुंबईतल्या 5 लोकेशनला लावले होते. परंतु आता ते ट्रॅश बूम वरती जास्त लोड आल्यामुळे ते तुटले, ते विखुरले गेले आणि त्यामुळे नवीन त्या ठिकाणी ट्रॅश बूम्स लावण्याची आवश्यकता आहे. नुसतं ट्रॅश बूम्स लावणं नाही, पण ट्रॅश बूम्सनी अडकवलेला कचरा हा वारंवार तिकडनं काढणंही या ठिकाणी तितकंच आवश्यक आहे. त्याकरताही महानगरपालिका जे ट्रॅश बूमचं टेंडर काढते त्याच्यामध्ये हे सुद्धा ते अंतर्भूत करतायत की 365 दिवस ट्रॅश बूम्सनी अडकवलेला कचरा हा फ्रिक्वेंटली रोज तिकडनं काढण्याची व्यवस्था लावण्याचंही टेंडर काढण्यात येत आहे. चंद्रकांत दादा पाटलांवरती राज ठाकरेंनी टीका केली आहे की खरं तर त्यांच्या मेंदूचा फुटप्रिंट आहे ना तो चेक करावा लागेल म्हणतात. कारण की दिल्लीच्या आंदोलनामध्ये ज्या लोकांनी दगडफेक केलेली होती त्यांच्या दगडाचा फुटप्रिंट जो आहे तो आदर्शी मॅच करणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलेलं होतं. ज्यांचा आज संसदेमध्ये एकही खासदार नाही, ज्यांचा विधानसभेमध्ये एकही आमदार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा टाव फोडून निवडून आले फक्त 6, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूचं फुटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.